पूर्व येथील आरे कॉलनी परिसरात एकाकी अवस्थेत आढळून आलेल्या यशोदा गायकवाड या कॅन्सरग्रस्त वृद्ध महिलेला तिथं सोडून देणारा गुन्हेगार हा त्यांचाच नातू सागर शेवाळे असल्याचं पोलीस तपासात आढळून आलंय। यशोदा गायकवाड आरे कॉलनीत एकाकी अवस्थेत आढळून आल्यानंतर त्या स्वतःच घर सोडून गेल्याचा दावा त्यांचा नातू सागर शेवाळेने केला होता। पण आरे कॉलनी पोलिसांनी 50 ते 60 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज तपासलं असता यशोदा आजीच्या नातवाचं बिंग फुटलं। त्यानुसार सागर आणि त्याच्या आणखी 2 नातेवाईकांनी मिळून त्यांच्या आजीला आरे कॉलनीत एकाकी सोडून दिलं होतं। या प्रकरणात आरे कॉलनी पोलिसांनी तिघांवर गुन्हा नोंदवला असून सागर शेवाळेला अटकही करण्यात आली आहे। त्या आजीचे दोन्ही पाय हालत होते, म्हणजे त्यांना एवढा त्रास होत होता ना, आणखी मी पुढे जाण्याचा प्रयत्न केला। पुढे जाऊन जेव्हा बघितलं तेव्हा आजीच्या ह्या साईडला पूर्ण भाग पूर्ण असं सडलेला होता, म्हणजे त्यांना जखम झालेली। मग मी त्या आजींना विचारलं की आजी कुठून आलात तुम्ही? तर आजी फक्त नातूचा आवाज नातूच्या जोरजोरात आवाज देत होते, सागर सागर। त्याच्यानंतर म्हणजे आजी कुठे राहतात तर ते काहीच बोलत नव्हते, फक्त तडफडत होते, म्हणजे खूप जोरजोरात त्यांना वेदना होत होत्या। मग मी हातला म्हणजे कसं लावू, कारण जखमा होती म्हणून आमची पण डेअरिंग होत नव्हती। मग मी 100ला फोन केला। 100ला फोन केल्याच्या नंतर 100ला पोलिसांची मदत मागितल्यानंतर अर्ध्या तासांनी पोलीस आले। सीसीटीव्ही फुटेजच्या सगळं चेक करत असताना मला असं निदर्शनास आलं की या आजीबाईला तिच्या नातवानेच त्याच्या नातेवाईक आणि मित्राच्या मदतीने रिक्षाने पहाटे 3:30 वाजता आरे कॉलनीच्या जंगलात आणून टाकून दिलेलं आढळून आल्याने त्या आजीचा नातू जो सागर शेवाळे तसेच त्याचा जो नातेवाईक एक बाबासाहेब गायकवाड आणि त्याचा मित्र रिक्षा चालक संजय या तिघांवर आम्ही सीनियर सिटीजन ॲक्ट सेक्शन 24 आणि BNS 125 त्याप्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करून कारवाई केलेली आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांच्या क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे